नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहे ज्या तुम्ही स्वयंपाक करताना वापरल्या तर स्वयंपाक करताना तुम्हाला सोपं जाईल। तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर बघा, पहिली टिप आहे, पोळ्या करण्यापूर्वी लाटणं फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घ्या। यामुळे काय होईल, पोळी लाटण्याला चिकटणार नाही आणि व्यवस्थित लाटली जाईल। दुसरी टिप आहे, ड्रायफ्रुट्समध्ये कीड लागू नये म्हणून काय करायचं आहे, ते डब्यामध्ये ठेवून त्यामध्ये 3 ते 4 लवंग टाकायचं आहे, म्हणजे ड्रायफ्रुट्सला कीड लागणार नाही। पुढची टिप आहे, कारले हे बघा कडू असतात, त्यामुळे त्याची भाजी करताना आपण कारले चिरल्यानंतर त्यांना मीठ लावून कमीत कमी 1 तास तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून मग त्याची भाजी करायची, म्हणजे कारले कमी कडू लागतील। मी नेहमी याच पद्धतीने बनवते। पुढची टिप आहे, तर डोसा तव्याला चिकटू नये म्हणून काय करायचं आहे, एक कांदा घ्यायचा आहे छोटा, त्याला मधोमध चिरून त्याची ती फोड घ्यायची, ती तेलात बुडवून तव्यावर फिरवायची, म्हणजे डोसा तव्यावर चिकटणार नाही, व्यवस्थित निघेल। पुढची टीप आहे, आपण लाल तिखट, धनेपूड, हळद आणि गरम मसाला हे वर्षभरासाठी साठवून ठेवतो, तर त्याला कीड लागू नये म्हणून काय करायचं आहे, आपण त्यामध्ये हिंगाचे खडे टाकून ठेवा, म्हणजे वर्षभर जसंच तसं राहील, अजिबात खराब होणार नाही। पुढची टीप आहे, लोणचं देखील आपण वर्षभरासाठी बनवून ठेवतो, म्हणजे साठवून ठेवतो, त्याला देखील बुरशी लागू नये आणि खराब होऊ नये म्हणून त्यासाठी काय करायचं, लोणचं बरणीत भरून ठेवताना लोणच्याच्या वर कमीत कमी 3 ते 4 इंचापर्यंत तेल असायला हवं आणि दर 2-3 दिवसांनी त्याला थोडं हलवत राहायचं, म्हणजे अजिबात बुरशी लागणार नाही आणि खराब होणार नाही लोणचं। पुढची टीप आहे, आपण पावभाजी करतो, तर बाहेरच्या पावभाजीला जसा कलर येतो तशासाठी त्यात बीट आपण किसून घालायचं, म्हणजे अगदी बाहेरची जशी मिळते तशीच दिसते आणि चवीला देखील तशीच लागते। या पुढची टीप आहे, आपण भात शिजवताना म्हणजे तांदूळ आपण पाण्यात टाकतो, त्यानंतर त्यात थोडं दूध टाकायचं, म्हणजे आपला भात पांढरा शुभ्र होईल, दिसायला छान लागेल तर खायलाही छान लागेल। पुढची टीप आहे, कोणतीही भाजी चविष्ट होण्यासाठी कमीत कमी पाण्यामध्ये तिला शिजवायची, म्हणजे चव छान लागते। पुढची टीप आहे, आपण पुऱ्या बनवतो, तर त्या खुसखुशीत होण्यासाठी आपण पुऱ्यांचं जे पीठ मळतो, तर ते मळताना त्यामध्ये थोडं दूध घालायचं, म्हणजे पुऱ्या खुसखुशीत होतील। त्यानंतर पुरणपोळी मऊ होण्यासाठी आपण कणिक कमीत कमी 1 तास आधी मळून ठेवायची, म्हणजे पुऱ्या अगदी मऊसूत होतील। 2 तास ठेवलं तरी देखील चालेल। पुढची टीप आहे, शेंगदाण्यांची सालं लवकर निघत नाही, ती निघण्यासाठी आपण काय करायचं, शेंगदाणे भाजण्याआधी त्यांना थोडं पाणी लावून घ्यायचं, किंवा मग शेंगदाणे थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचे, म्हणजे शेंगदाण्यांची साल भाजताना लवकर निघेल भाजल्यानंतर। तर बघा, ह्या ज्या टिप्स आहेत तर त्या नक्कीच तुम्हाला कामी येतील। कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।